नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बोगस शालार्थ आयडीचा पर्दाफाश करण्यासाठी एसआयटीची नियुक्ती करा, पंकज साळुंखे यांनी केली पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी. बोगस शालार्थ आयडीचा पर्दाफाश करण्यासाठी नियुक्त उपसंचालक नितीन उपासनी, नितीन बच्छाव आणि शिक्षणाधिकारी प्रवीण आहिर यासह यंत्रणेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या मराठा आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री पंकज साळुंखे यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून केली आहे. ज्यात खूप मोठ्या प्रमाणात गाजत असलेल्या शालेय शिक्षण विभागातला भ्रष्टाचारासंदर्भातली आपण आज पत्रकार परिषदेनिमित्त आपण इथे सगळे जमलेलो आहोत. तर विषय असा आहे की आता मध्यंतरी काही दिवसांपूर्वी नागपूर येथे साधारणतः 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार शालेय शिक्षण विभागात झाला अशी बातमी आपण प्रसारमाध्यमांच्याद्वारे ऐकली, वृत्तपत्रांच्याद्वारे देखील आपण वाचली. तर त्यातलाच प्रकार म्हणजे नाशिक विभाग. आज जर पूर्ण महाराष्ट्र राज्यात बघायला गेलं तर 8 शालेय शिक्षण विभाग आहेत, 8 उपसंचालक आहेत. या 8ही विभागांपैकी सगळ्यात करप्टेड आणि सगळ्यात बोगस विभाग म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात त्याची ओळख असेल तो म्हणजे नाशिक शालेय शिक्षण विभाग. या नाशिक शालेय शिक्षण विभागामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर अशा 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. आता या 5 जिल्ह्यांमध्ये मेन आजपर्यंत कमीत कमी 450हून अधिक बोगस शिक्षक येथे कार्यरत आहेत. या बोगस शिक्षकांना मान्यता देणारे उदाहरणार्थ म्हणून प्रवीण वसंत आहिरे 2018 पासून, त्यानंतर नितीन उपासनी, नितीन बच्छाव, तुकाराम सुपे यांच्यासारखे भरपूर जे मोठमोठे अजून शिक्षणाधिकारी होऊन गेले त्यांनी दिलेले आहेत. परंतु आता इथे विषय जो मेन आपला आहे तो प्रवीण वसंत आहिरे याने 2018-19 पासूनच्या ज्या मान्यता दिलेल्या आहेत आणि त्याला शालार्थ आयडी नितीन उपासनी, नितीन बच्छाव यांनी जे दिलेले आहेत. तर आता आमची मागणी एक आहे की ह्या ज्या सगळ्या बोगस वैयक्तिक मान्यता आहेत, बोगस शालार्थ आहेत वेतन काढण्यासाठीच्या संदर्भातले, तर या सगळ्यांची मान्य उच्च न्यायालय, मान्य सर्वोच्च न्यायालय खंडपीठातील निवृत्त न्यायाधीश जे असतील यांची न्यायाधीशांची एक चौकशी समिती गठीत करावी एसआयटीमध्ये. एसआयटी चौकशीमध्ये यांना सामील करावं आणि या चौकशीच्या मार्फत या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. चौकशी करताना प्रवीण वसंत आहिरे यांनी आजपर्यंत धुळे जिल्ह्यात जितक्या मान्यता दिलेल्या आहेत त्या सगळ्या शाळांचे कॅम्प ऑर्गनाईज करा तुम्ही. त्या कॅम्पमध्ये तुम्ही सगळ्या म्हणजे त्यांचे सगळे ओरिजिनल दस्तावेज तपासा आणि दस्तावेज तपासल्यानंतर ज्या उपसंचालकांनी ज्यांना शालार्थ दिलेला आहे त्यांच्या उपसंचालकांवर आणि ज्यांना बनावट मान्यता दिलेली आहे अशा शिक्षणाधिकाऱ्यांवर सरस गुन्हा दाखल करायला हवा, ही मागणी आहे. त्यानंतर मी मागे 1 वर्षापूर्वीच तक्रार केलेली होती अशी या संदर्भात शालेय शिक्षण मंत्र्यांकडे की 120 बोगस मान्यता या आपल्या धुळे जिल्ह्यात, मगाशीच मी 450चा आकडा जो बोललो हा तुम्हाला मी आजपर्यंतचा आकडा बोललो, परंतु 2018 पासून तर आतापर्यंतचा जर आपण अभ्यास केला, कारण की मध्यंतरी नाशिक शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसंचालक आले होते आणि ते टेम्पो भरून कागदपत्र घेऊन गेले इथून आणि भरून गेल्यानंतर साधारणतः त्यात 120 बोगस मान्यता होत्या आणि 80 बनावट शालार्थ आयडी होते. त्या नितीन उपासनी महोदयांनी कुशाल प्रत्येक संस्थाचालकाला बोलवून घेऊन त्यांच्याकडून आर्थिक संगनमत करून ती फाईल बंद केली. आणि आताच 3 दिवसापूर्वीच म्हणजे परवाच्या दिवशी तत्कालीन उपसंचालक शिक्षण उपसंचालक जो नितीन उपासनी याला मालेगाव पोलिसांनी बोलवलं होतं तपासणीसाठी. तर याने सांगितलं की 2016 मी तिथं कार्यरतच नव्हतो, 2016 माझ्या नाहीच आहेत. परंतु जर 2016 नंतरचा हा बंदा जेव्हापासून शिक्षण उपसंचालक म्हणून बसलेला होता त्याच्या कार्यकाळातल्या जर साया आपण तपासल्या, त्याच्या कार्यकाळातल्या सगळ्या नियुक्त्या तपासल्या, त्याच्या कार्यकाळातले शालार्थ तपासले तर त्याच्यात निश्चित आपल्याला घोळ सापडेल.